सगळ्यांनी गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा हा चित्रपट बघितलाच असेल। त्यात निवडणूक अर्ज भरण्याच्या दिवशी मकरंद अनासपुरे डिपॉझिट म्हणून चिल्लरने भरलेल्या पिशव्या अर्ज भरण्याच्या ऑफिसमध्ये घेऊन जातो। तसेच दृश्य सध्या चिंचवड महापालिकेच्या अर्ज भरण्याच्या ऑफिसमध्ये दिसून आलं। पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत एक उमेदवार सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होता। या उमेदवाराचं नाव आहे संजय गायके। अर्ज भरायला येताना त्यांनी चक्क शेतकऱ्यांची वेशभूषा केली। इतकंच नाही तर अनामत रक्कम म्हणून त्यांनी 5,000 रुपये चिल्लर स्वरूपात आणले होते। त्यांनी 5 पिशव्यात हजार रुपयांची चिल्लर भरून आणली होती। नोटा नाहीत म्हणून चिल्लर आणली असं त्यांनी सांगितलं। ते म्हणाले की गेल्या 5 वर्षांपासून हे पैसे हळूहळू जमा केलेत। पक्षाचे कार्यकर्ते, शेतकरी, अपंग बांधव यांनी 1-1 रुपया देऊन मदत केली आहे। ही रक्कम गरिबांची पुंजी आहे असंही त्यांनी सांगितलं। 6,000 रुपये जमा झाले होते, पण अर्जासाठी 5,000 लागतात म्हणून तेवढेच पैसे आणल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं। पण शेतकऱ्यांची वेशभूषा केली कारण राज्यात शेतकऱ्यांची परिस्थिती सध्या खूप वाईट आहे। मालाला भाव नाही, परिस्थिती इतकी गंभीर आहे की शेतकऱ्यांवर अवयव विकण्याची वेळ येते असं देखील ते म्हणाले। माझे आजोबा आणि पणजोबा शेतकरी होते, त्यामुळे शेतकऱ्यांचं दुःख मला समजतं असंही त्यांनी सांगितलं। शेतकऱ्यांची ही वेदना आणि त्यांचा आवाज सर्वांपर्यंत पोहोचावा म्हणून आपण ही निवडणूक लढवत असल्याचं संजय गायके यांनी सांगितलंय। काळेवाडी प्रभागातून ही निवडणूक ते पूर्ण ताकदीने लढवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय।